पावसामुळे काल आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं। इतर अनेक मेट्रो स्टेशन्स आहेत, त्यापैकी एक मेट्रो स्टेशन आहे वरळी पोलीस ठाणे हे जे स्थानक आहे मेट्रोचं, त्या ठिकाणी सध्या आपण आहोत। आणि इथे जर बघितलं तर अनेक ठिकाणी रोडचं जळण्याचं काम सुरू आहे, अनेक ठिकाणी छतावरनं पाणी खाली कोसळत आहे आणि त्या ठिकाणी अगदी ज्या पद्धतीने एखाद्या घरामध्ये आपण पाणी गळतं त्यावेळेला बादल्या ठेवतो तशा पद्धतीने बादल्या या मेट्रो स्थानकामध्ये लावल्या भिंतींमध्ये। अर्थात या ठिकाणी जिथे हे सूचना फलक लावले हे संपूर्णपणे ओल या भिंतींमध्ये पकडलेली आहे आपल्याला दिसतंय। त्याचबरोबर खालती सुद्धा पाणी जमा आहे। दुसरीकडे आपण बघतोय त्या ठिकाणी तिकीट काउंटर आणि सुरक्षेसाठीची यंत्रणा आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण समोर बघतोय की बादल्या या लावण्यात आलेल्या आहे आणि या बादलीमध्ये हे पाणी जमा केलं जाते, कुठे पसरू नये पाण्यामध्ये। अशा पद्धतीचे अंडरग्राउंड मेट्रो स्थानकं बनवण्यात येत होती, त्यावेळेला कुठेही पाणी साचणार नाही किंवा सुरक्षित प्रवास असावा अशी एक अपेक्षा होती। रेल्वे स्थानकांमध्ये आपण ज्या पद्धतीने बघतो की पाणी जमा होतं, खरं म्हणजे उघडावर असतं, परंतु मेट्रो स्थानकामध्ये सुद्धा स्थिती तशीच आहे, पाणी इथे जमा होते आणि त्यामुळे मेट्रोने अथवा मेट्रो किती सुरक्षित आहे हा प्रश्न आता ऐरणीवरती आहे। एकीकडे सुरक्षा भीतीचं कारण दिलं जातं तर दुसरीकडे छत गळतं असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। हर्षदसह सुनील पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।